सो विल स्टार्ट नाव द 4 स्टेज ऑफ लेबर. आतापर्यंत आपण फर्स्ट सेकंड थर्ड स्टेजेस बघितल्या आपल्या लेबरच्या. तो जिथे आपण सर्वायकल डायलेटेशनपासून ते इफेसमेंटपर्यंत, देन चाइल्ड बर्थ अँड देन प्लॅसेंटा एक्सप्रेशनचा तिन्ही स्टेज ही थर्ड स्टेज बघितलेली आहे. सो नाव विल स्टार्ट विथ द 4 स्टेज ऑफ लेबर. तो युजली काय होतं या 4 स्टेजमध्ये, तर हिचं युजली ही रिकव्हरी फेज आहे. इमिडिएटली आफ्टर द डिलिव्हरी ऑफ द प्लॅसेंटा ऑफन इज रेफर्ड ॲज अ 4 स्टेज. युजली काय होतं, 1 2 3 स्टेप केल्यानंतर ही 4थी स्टेज ही रिकव्हरी स्टेज आहे, जिथे मिसमर बिकॉज ऑफ लेबर ऑफ डिलिव्हरी कम्पेअर्ड विथ द एक्सप्रेशन ऑफ प्लॅसेंटा. द 4th स्टेज इज अ क्रिटिकल टाईम that begins after the delivery of the placenta and ends with the mother's system has stabilized usually 1 to 4 hours later. युजली एक्सपर्ट केल्यानंतर प्लॅसेंटाच्या ही जी 4th स्टेज आहे ही क्रिटिकल टाईम आहे, जिथे आफ्टर डिलिव्हरी मदरची जी सिस्टीम आहे हॅज टू बी स्टेबिलाइज. मदरची जी हेल्थ सिस्टीम आहे ती स्टेबिलाइज करणं गरजेचं आहे. कधी कधी या स्टेजला 1 तास पण लागतो, कधी कधी या स्टेजला 4 तास लागतो. मिनिमम 1 ते 4 तासामध्ये किंवा 0 to 4 hours या अवर्समध्ये मदरची कंडिशन, हेल्थ कंडिशन ही स्टेबिलाइज केली जाते. आता लेबरची तुम्हाला डेफिनेशन माहितीच आहे की एक्झॅक्टली काय आहे. जे काही कन्सेप्शन पार्ट आहे आपल्या युट्राइनमध्ये ते सगळे एक्सप्लोर आउट करायची जी प्रोसेस आहे त्याला आपण लेबर म्हणतो. सो तेच या डेफिनेशनमध्ये दिलेलं आहे आणि ऑलरेडी आपण डेफिनेशन पाहिलेली आहे. तर फर्स्ट स्टेजमध्ये काय होतं, असं आपण जस्ट बोललो की बाबा इट स्टार्ट्स विथ द ऑब्झर्व थ्रू लेबर पेन अँड एंड्स विथ द फुल्ली डायलेटेशन ऑफ द सर्विक्स. जेव्हा 10 सेंटीमीटर डायलेटेशन होतं तेव्हा आपली फर्स्ट स्टेज संपते. सेकंड स्टेजमध्ये काय होतं की बाबा थ्रू सर्विक्स फुली डायलेशननंतर काय होतं की बच्चू जे आहे ते बर्थ केल्यानंतर थ्रू बाहेर पडतं, त्याला आपण सेकंड स्टेज म्हणतो. थर्ड स्टेजमध्ये आपण बघितलं की प्लॅसेंटा जो आहे की फिटस बाहेर पडायला जो प्लॅसेंटा आहे, मेम्ब्रेन आहे, अम्बिलिकल कॉर्ड जी बाहेर पडते त्याला आपण थर्ड स्टेज म्हणतो. आता आपण 4th स्टेज बघणार आहोत. या 4th स्टेजमध्ये नेमकं काय होतं. दिस इज अ पिरियड फ्रॉम द डिलिव्हरी ऑफ द आफ्टर बर्थ टू द टाईम वेन द वुमन इज एक्झामिन अँड देन ट्रान्सफर टू द रूम. हे टायमिंग कुठला आहे हा की जिथे बच्चू बाहेर पडलं आहे, प्लॅसेंटा बाहेर आला आहे आणि त्यानंतर मदरला एक्झामिन करून तिला ट्रान्सफर करतो आपण रूममध्ये. हा तो मधला काळ जो आहे त्याला आपण रिकव्हरी फेज बोलू शकतो. इट इज स्टेज ऑफ ऑब्झर्वेशन फॉर ॲट लीस्ट 1 or 2 hours आफ्टर द एक्सप्रेशन ऑफ द बर्थ. म्हणजे जवळजवळ जन्माच्या 1 ते 2 तासापर्यंत आपण ही फेज किंवा 2 ते 4 तासापर्यंत आपण ही फेज काउंट केली जाते. डिपेंड ऑन पेशंट टू पेशंट. पेशंटच्या कंडिशनवरती थोडा जास्त वेळ हा लागू शकतो. ठीक आहे. आता यात आपण नेमकं मदरला कशामध्ये असेसमेंट करतो, काय काय शकतो, तर पेन आहे का, इव्हॅल्युएशन ऑफ युट्रस कसं आहे, वेल कॉन्ट्रॅक्टेड वगैरे आहे की नाही, रिजिड झाले की नाही. जर तुम्ही आतापर्यंत एखादी नॉर्मल डिलिव्हरी वगैरे पाहिली असेल तर तुम्हाला कळलं असेल की पोस्ट बर्थ मदरचं जे युट्रस आहे ते कॉन्ट्रॅक्ट होतं आणि इट्स लाईक अ सीझन बॉल, एकदम हार्ड होतं, गोलाकार असं हार्ड होतं ते. ओके, दॅट इज कॉन्ट्रॅक्टेड युट्रस आहे. इन्स्पेक्शन ऑफ सर्विक्स अँड अप्पर वजायनल वॉर्ड. तुम्हाला सर्विक्स जे आहे आणि अप्पर वजायनल वॉर्ड्स आहे निरीक्षण करायचं आहे. इन्स्पेक्शन ग्रीवा किंवा सर्विक्सला ग्रीवा असं म्हणतात, वजायनाला आय नीड टू फाइंड अ वर्ड फॉर दॅम. पण युजली कुठलेही डॉक्टर ग्रीवा वगैरे बोलत नाही, सगळेजण इंग्लिश वर्डच वापरतात. सो अप्पर वजायना वॉर्ड आणि इन्स्पेक्शन ऑफ सर्विक्स तुम्हाला करायचं आहे. आय एम सॉरी. इन्स्पेक्शन ऑफ अँड इव्हॅल्युएशन ऑफ द प्लॅसेंटा, मेम्ब्रेन अँड द अम्बिलिकल कॉर्ड. जे काही एक्सपेल आउट प्रॉडक्ट आहे ते सगळं तुम्हाला इन्स्पेक्शन करायचं, इव्हॅल्युएशन करायचं आहे. रिपेअर जे काही छोट्या मोठ्या काही गोष्टी घडल्या असतील तर रिपेअर करणं गरजेचं आहे. एपिझोटॉमिक रिपेअर करण्याची गरज आहे. आणि पेरी आणि क्लिन्झिंग अँड पोझिशनिंग ऑफ लेग्स हे इम्पॉर्टंट आहे. आता पेन असेच द टाईप अँड लोकेशन अँड द इंटेन्सिटी ऑफ पेन हा सब्जेक्टिव्ह मॅटर आहे. जसं आपले वायटल्स 4 आहेत, वायटल्स तुमचं तिथे टेम्परेचर, पल्स, BP, रेस्पिरेशन काउंट केले जाते. तुमचे 4 वायटल्स आहेत. तसा पेन हा 5th वायटल साईन आहे. ओके, असेच द टाईप की कशा प्रकारचं पेन आहे, लोकेशन कुठल्या ठिकाणी आणि इंटेन्सिटी म्हणजे किती सिव्हिअर पेन आहे हे तुम्हाला लक्षात घेऊन तुम्हाला त्याचं असेसमेंट करायचं आहे. आणि युजली ॲनालॉग स्कोर्स वापरला जातो की पेन स्केल ही वापरली जाते, जिथे 1 हा स्कोअर सर्वात मिनिमम असतो आणि 10 हा सर्वात मॅक्सिमम असतो. अप टू 4 स्कोअरपर्यंत कोणीही काही मेडिसिन वगैरे देत नाही. प्रत्येकाची सोशिकता ही वेगवेगळी असते. काही जणं खूप सोशिक असतात, काही बायका, काही लेडीज, त्याच्यामुळे त्यांना पेन किलरची गरज लागत नाही. पण काही खूप सेन्सिटिव्ह असतात, त्यांना थोडंसं पेन पण खूप जास्त दुखल्यासारखं वाटत असतं. तर प्रत्येकाची सहन करण्याची क्षमता ही डिफरंट आहे. प्रत्येकाची सब्जेक्ट म्हणजे हे सब्जेक्टिव्ह आहे, पर्सन टू पर्सन वॅरीज आहे. ओके, जर
पर्सननी सांगितलं, लेडीजने सांगितलं की मला 4पर्यंत पेन आहे, म्हणजे इट इज बेअरेबल पेन, शी कॅन बेअर इट. ओके. आणि जर इफ इट इज मोर दॅन 4, जर 5, 6, 7 आहे, देन तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशन मेडिकेशनचं करायचं आहे डॉक्टरांना सल्ल्यानुसार. ठीक आहे. लुक फॉर अ साईन अँड डिस्कम्फर्ट, की मदरचं साईन, डिस्कम्फर्टचं साईन वगैरे कम्फर्टेबल साईन तुम्हाला बघायचं आहे. आता इव्हॅल्युएशन ऑफ द युट्रसला तुम्ही बघतोय की आफ्टर डिलिव्हरी प्लेसेंटा जे आहे, तुम्हाला आतापर्यंत समजलं आहे, मी तुम्हाला जस्ट ब्रीफली समजावून सांगायचा प्रयत्न करते की जेव्हा बच्चू आऊट होतं त्याच्यानंतर युट्राइन कॅव्हिटी जी आहे किंवा युट्राइनची फंडस लेवल जी आहे ती अम्बिलिकलच्या लाईनला येते. अम्बिलिकलच्या लाईन आल्यानंतर जर तुम्ही पर ॲबडोमेन मदरला एक्झामिन करत असाल, प्लॅसेंटा सेपरेट झालेलं नसताना जे युट्रसची जी पाल्पेशन आहे ते वेगळं लागतं. आणि जेव्हा प्लॅसेंटा बाहेर येतो त्यावेळी त्याचा जो पाल्पेशन तुम्ही जे फील करता ते डिफरंट आहे, कारण त्यावेळी तुम्हाला फर्म रिजिड लागणार नाही. फंडसपासून तुमचा प्लॅसेंटा हा सेपरेट झालेला आहे, तर त्याचा आकार पण चेंज होतो, त्याची साईज पण चेंज होते, आणि त्याचं फंडस लेवल पण आहे तीसुद्धा अम्बिलिकलच्या लाईनपेक्षा थोडी खाली असते. हे तिथे आपण दिलेले इथे त्यांनी सांगितलेलं आहे. जर युट्रेसचा तुम्हाला फंडसच्या वरती लागलं, युट्रेस तुम्हाला अम्बिलिकल लाईनच्या वरती लागलं आणि प्लॅसेंटा सेपरेट झालेलं नाही पण होतो आहे, तर तुम्हाला थोडे इंडिकेशन्स इथे समजू शकतात की कदाचित मदरला ब्लड क्लॉट्स वगैरे आतमध्ये फॉर्म झालेले आहेत किंवा ब्लिडिंग झालेलं आहे. तर त्यावेळी आपल्याला इमिडिएटली ॲक्शन आपल्याला घेणं गरजेचं आहे. ओके. सो द युट्रस फाउंड अबाउट द अम्बिलिकल, जर तुम्हाला युट्रस मदरच्या अम्बिलिकलच्या लाईनच्या वरती फाइंड झालं आणि राईट साईडला आहे मदरच्या, ओके, तर युजली काय होतं की बाबा ब्लॅडर फुल आहे असं आपण समजू शकतो. त्यामुळे युट्रस तुम्हाला दर 15-15 मिनिटांनी चेक करणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट फॉर फर्स्ट अवर, पहिल्या 1 तासामध्ये 15-15 मिनिटांनी 4 वेळा तुम्ही चेक करू शकता. द वुमन इज पोझिशन विथ द नी फ्लेक्स अँड द हेड फ्लॅट, तर मदरची पोझिशन कशी असली पाहिजे, शी शुड बी इन अ सुपाईन पोझिशन. मदरला असं पाठीवर झोपायचं आहे, उशी वगैरे द्यायची नाही आहे, हेड फ्लॅट असणं गरजेचं आहे. आणि पाय जे आहे ते गुडघ्यात मोडले पाहिजे, म्हणजे गुडघ्यामध्ये पायचे असे मोडलेले हवेत. मोडले म्हणजे फ्रॅक्चर वगैरे नाही, पण तिने पोटाजवळ पाय असं घेणं गरजेचं आहे, तर गुडघ्यामध्ये सरळ ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. फ्लेक्स पाहिजे गुडघा. द नर्स यूज 1 हँड टू स्टेबिलाइज द युट्रस जस्ट अबाउट द सिम्फॅसिस प्युबिस. ओके. एका नर्सने काय करायचं आहे की युट्रसला स्टेबिलाइज करण्यासाठी काय करायचं, सिम्फॅसिस प्युबिसवरती तुम्हाला हात ठेवायचे आणि थोडंसं त्याच्याने फंडस हळूहळू तुम्हाला लोकेट करणं गरजेचं आहे. पोझिशन ऑफ द फंडस इज नोटेड इन रिलेशन ऑफ द अम्बिलिकस अँड द रेकॉर्ड सेंटीमीटर अबाव अँड बिलो द अम्बिलिकस. जर जेव्हा तुम्हाला फंडस दिसतो त्याच्यानंतर तुम्हाला अम्बिलिकसच्या वर आहे का अम्बिलिकस खाली आहे हे समजणं गरजेचं आहे. ड्युरिंग 4th स्टेज काय होतं, द फंडल हाईट युजली ॲट द लेवल ऑफ द अम्बिलिकस. जेव्हा 4th स्टेज असते रिकव्हरी फेजची, जेव्हा प्लॅसेंटा वगैरे आवडतो, तो युजली जी फंडल हाईट जी आहे ती अम्बिलिकसच्या लाईनमध्ये असते, म्हणजे आपली जी नेवल लाईन आहे किंवा बेबीची जी सरळ लाईन आहे त्या लाईनमध्ये ती हाईट असते फंडसची. द प्लेसमेंट ऑफ द युट्रस इज ऑल्सो नोटेड इन रिलेशन ऑफ द मिडलाईनचं. युट्रसचे जे प्लेसमेंट आहे, जसं युट्रस खाली गेलं असेल, कॉन्ट्रॅक्टेड असेल किंवा वर गेलं असेल, तरीसुद्धा त्या या मिडलाईनची रिलेशनमध्ये दाखवते, वर आहे का खाली आहे का राईट साईडला का लेफ्ट साईडला, असं तुम्ही रिलेशन ठेवून त्याला मिडलाईनला सांगू शकता. कन्सिस्टन्सी इज नोटेड इफ द युट्रस इज नॉट फर्म. कन्सिस्टन्सी तुम्हाला नोट करायची गरजेचं आहे. जर युट्रस फर्म नसेल, ओके, फर्म होणं गरजेचं आहे, कॉन्ट्रॅक्ट होणं गरजेचं आहे. इट इज रेफर्ड टू ॲज अ बॉगी and the fundus is massaged gently in a circular motion until the uterus contracts and becomes firm. जर मदरचं युट्रस हे कॉन्ट्रॅक्टेड नसेल, फर्म नसेल, जर बोगी असेल, बल्जी असेल, तर हळूहळू मसाज देऊन आपल्याला युट्रसला स्टिम्युलेट करायचं आहे टू गेट कॉन्ट्रॅक्ट. त्यामुळे आकुंचन पाहून ते एक रिजिड फॉर्ममध्ये येईल किंवा फर्म किंवा कडक होईल असं. आता इन्स्पेक्शन काय करायचं, सर्विक्सला आणि अप्पर वॉर्डला, वजानाच्या अप्पर वॉर्डवरचा जो भाग आहे तो आतमधला, आणि सर्विक्सचं काय तुम्ही करायचं, तर युट्रस इज वेल कॉन्ट्रॅक्टेड बट देन कंटिन्यूज टू बी स्टेडी ट्रिकल और फ्लो ऑफ ब्लड फ्रॉम द वजायना. जरी कॉन्ट्रॅक्ट झाला असेल युट्रस तरीसुद्धा मदरच्या वजायनातून रक्तस्राव होतं ना, पेरियड्स येतं राहतात ना, ब्लिडिंग होत असतं मदरला, तर ते तुम्हाला याचा फ्लो चेक करायचं की तो कसा आहे. ओके. द मदर वॉज पुशिंग प्रायर टू कम्प्लीट डायलेटेशन ऑफ द सर्विक्स. जेव्हा मदर सर्विक्स डायलेट होत असतं त्यापासून ती पुश करत असते, गो डाऊन करत असते सर्विक्स डायलेटेशनच्या मध्ये. सर्विक्स डायलेटेशन ही तुमची मोठी फेज आहे, प्रायमरी एवढे 12 तास लागतात.
सो या दरम्यान काय होतं की छोट्या मोठ्या ट्रॉमॅटिक गोष्टी घडत असतात सेकंड स्टेजला, किंवा लेबर अँड डिलिव्हरी वेर रॅपिड अँड प्रेशियस. ओके, सो ट्रॉमॅटिक स्टेजमध्ये काय होतं, जेव्हा युजली ट्रॉमॅटिक स्टेज कधी होते, जेव्हा चाइल्ड बर्थ होत असतो. कारण त्यावेळेस मग जेव्हा बच्चेचं क्राउनिंग होतं त्यावेळी आपण त्याला एपिझोटॉमी देतो आणि जेणेकरून आपल्याला फ्री स्पेस करून देतो बेबीला टू कम आउट. तर त्यावेळेस माईट बी मदरला एखाद्या वेळेस ट्रॉमॅटिक इंजुरी वगैरे होऊ शकते. ओके, तर त्यावेळी तुम्हाला ब्लिडिंग वगैरे बघणं गरजेचं आहे. ओके, सो इन्स्पेक्शन ऑफ कसलं, जे एक्सपर्ट प्रॉडक्ट आहे तुमचे प्लॅसेंटा, मेम्ब्रेन आणि अम्बिलिकल कॉर्ड. ओके, दे आर डन बिफोर रिपेअरिंग एनी लॅसरेशन ऑर एपिझोटॉमी. मदरला जे काही छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या असेल, काही लॅसरेशन झाले असेल, काही असं ओरबडलं असेल, काय झालं असेल ड्युरिंग ट्रॉमॅटिक स्टेजमध्ये किंवा एपिझोटॉमी करायच्या आधी, यू शूड चेक की बाबा या सगळ्या गोष्टी बाहेर पडल्या आहेत की नाही. तुम्ही चाइल्ड बर्थच्या इमिडिएटली एपिझोटॉमी रिपेअर करायला घेऊ शकत नाही. वी शूड वेट, आपल्याला वेट करायचं आहे किंवा पूर्ण प्रॉडक्ट कन्सेप्शनचे पूर्ण प्रॉडक्ट बाहेर येणं गरजेचं आहे, जिथे बाळ पण आहे, अम्बिलिकल कॉर्ड पण आहे, प्लासेंटा पण आहे आणि मेम्ब्रेन पण आहे. चारही गोष्टी जेव्हा बाहेर येतात म्हणजे आपलं युट्रस पूर्णपणे खाली झालेलं आहे, त्याच्यानंतरच तुम्ही सगळ्या रिपेअर गोष्टी करू शकता. दिस इज बिकॉज ऑफ ड्युरिंग द एक्झामिनेशन ऑफ प्लासेंटा द मिडवाइफ डिटरमाइन्स द युट्रस इज नीडेड टू एक्सपोज मॅन्युअली बिकॉज ऑफ रिटर्न प्लासेंटा फ्रॅगमेंट. इट नीड्स टू बी डन ॲज सून ॲज पॉसिबल सिन्स इट हॅज पोटेन्शियल फॉर कॉझिंग हॅमरेज. जर इन केस प्लॅसेंटा आउट होताना जर एखाद्या मिडवाईफने लक्ष दिलं किंवा एका मिडवाईफच्या लक्षात आलं, नर्स जी ही असिस्ट करते आहे डिलेवरीसाठी, की एक प्लॅसेंटाचा एखादा फ्रॅगमेंट, एखादा तुकडा आतमध्ये राहिलेला आहे आणि तो लवकरात लवकर बाहेर काढणं गरजेचं आहे. जर नाही बाहेर काढला तर मदरला खूप सारा रक्तस्राव होऊ शकतो, मदर शॉकमध्ये जाऊ शकते, मदर हायपोव्हॉल्युमिक शॉकमध्ये पण जाऊ शकते कारण ब्लड लॉस होतं आहे, आणि त्याच्यामुळे ती सेप्टिक शॉकमध्ये पण जाऊ शकते कारण हायपोव्हॉल्युमिक शॉकमध्ये गेल्यानंतर खूप चान्सेस असतात मदरला सेप्टिक शॉक होण्याचे. सो जी नर्स असिस्ट करत आहे नॉर्मल डिलिव्हरीसाठी तिला हे फंडस पालपेट वगैरे करून बघणं गरजेचं आहे, ब्लिडिंगवरती लक्ष देणं गरजेचं आहे. रिपेअर्स, आता रिपेअरमध्ये नेमकी मोठी जी गोष्ट घडते रिपेअरमध्ये काय होतं तर छोटे मोठे लॅसरेशन्स वगैरे जे असतात ते तर इमिडिएटली केले जातात करेक्ट, पण जी एपिझोटॉमी घेतली जाते मदरला, एपिझोटॉमी कधी घेतात जेव्हा क्राउनिंग वगैरे होतं आणि मदर प्रेझेंटिंग पार्ट दिसल्यानंतर क्राउनिंग वगैरे होते आणि आपल्याला तर बेबी आउट करायचा आहे, त्या दरम्यान जेव्हा मदर कॉन्ट्रॅक्शन घेत असते आणि खूप स्ट्रेच लेवलला ती घेतल्यानंतर पेरिनेम पूर्ण स्ट्रेच झाल्यानंतर मग आपण एपिझोटॉमी घेतो, म्हणजे कमीत कमी मदरला त्रास होईल या ह्याच्यामध्ये त्या कळीमध्येच ते घेतलं जातं. तर हे जे एपिझोटॉमी रिपेअर आपण कधी करणार, इमिडिएट आफ्टर बर्थ नाही करणार, बच्चूचा बर्थ झाल्यानंतर लगेच नाही करणार कारण बच्चूच्या बर्थनंतर अवघ्या 5 ते 7 मिनिटामध्ये प्लॅसेंटा बाहेर येतो, मग त्याला पण आपल्याला बाहेर पूर्ण काढायचं आहे ना. जर तुम्ही एपिझोटॉमी केलं तर त्याला पण नाही वेळ भेटणार. सो त्यासाठी प्लॅसेंटा वगैरे रिटर्न वगैरे प्लॅसेंटा वगैरे चेक करण्यासाठी म्हणून काही घाई करू नका. एपिझोटॉमी ही लेटर ऑन केली जाते आफ्टर वन्स यू हॅव बीन चेक कम्प्लिटली आपण अश्युअर केल्यानंतर की बाबा आता काही युट्रसमध्ये राहिलेलं नाही आहे, सगळे काही जे प्रॉडक्ट आहे कम्प्लिटली बाहेर आलेत, त्याच्यानंतर वी शुड गो फॉर अ एपिझोटॉमी जे आहे ते रिपेअर जे आहे ते सुरुवात करू. ओके, आता पेरिएनल क्लिन्झिंग अँड पोझिशनिंग ऑफ लेग्स. पेरिएनल क्लिन्झिंग खूप इम्पॉर्टंट आहे. द नेक्स्ट, कारण नॉर्मल डिलिव्हरी आहे, मदरला ब्लिडिंग होणार पुढचे 30 दिवस, 20 दिवस, 15 दिवस डिपेंड ऑन, तर मदरला ब्लिडिंग होणार, जे काही अक्युमुलेटेड ब्लड आहे ते कॉन्ट्रॅक्टेड युट्रसमध्ये आहे ते बाहेर येत राहणार. सो त्याच्यासाठी पेरिएनल केअर ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. Okay, the next nursing action is to wash off the mother's entire perineal area including the perineum, vulva, inner thigh, buttocks and the rectal area. हे चारही गोष्टी पूर्ण एंटायर म्हणजे तो पेल्विकचा पूर्ण भाग ज्याच्यामध्ये त्याच्याकडे ऑर्गन आहे ते सगळं काही क्लीन करणं गरजेचं आहे. पेरिनेल पॅड इज देन प्लेस्ड अगेन्स्ट द पेरिनेम अँड मदर असिस्टेड टू पुट हर लेग्स टुगेदर. आता ब्लिडिंग होते, पिरियड्स आहेत, तर त्यामुळे आपल्याला पॅड लावणं गरजेचं आहे. सो अँटीसेप्टिक काही हॉस्पिटलमध्ये अजून पण अँटीसेप्टिक अप्लाय केलं जातं कॉटन पॅडवरती, जेणेकरून एपिझोटॉमी जिथे आपण केलेली आहे ना आतमध्ये मिड्युलॅटरल साईडला जी जाईल त्याच्याने पण तिला त्रास होऊ शकतो. सो तिथे पण काही इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण ऑलरेडी तिला ड्रेसिंग किंवा तिला ऑइंटमेंट तिकडे ऑइंटमेंट लावलेलं असतं.
सो मदर हॅज टू बी असिस्टेड टू पुट हर लेग्स टुगेदर. आपल्याला मदरला असिस्ट करणं गरजेचं आहे की जेणेकरून ती दोन्ही पाय एकत्र ठेवू शकेल. पेरिनेल पॅड इज देन प्लेस्ड अगेन्स्ट द पेरिनेम अँड द मदर असिस्टेड टू पुट हर लेग्स टुगेदर. ओके, मग काय करायचं आता, तुम्ही क्लिनिंग वगैरे केलं, रिपेअरिंग वगैरे केलं, पेरिनेम केअर वगैरे दिली, वॉच फॉर ब्लिडिंग वगैरे केलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं, चेक फॉर व्हायटल साईन जे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला टेम्परेचर पल्स बेबी चार्ट करायचा आहे. पाल्पेशन ऑफ द फंडस ऑफ द युट्रस अँड कॉन्ट्रॅक्टिलिटी, तुम्हाला मध्ये मध्ये फंडस चेक करायचा आहे. मग युट्रस किती कॉन्ट्रॅक्टेड आहे ते बघणं गरजेचं आहे. मसाज ऑफ द फंडसचं मसाज करायचं आहे. अँड देन एक्सप्रेशन ऑफ द क्लॉट्स अँड फ्री ब्लूम फ्रॉम द युट्रस. पेरिनेम केअर तुम्ही जेवत असाल तर प्लीज मेक शुअर की कुठेही क्लॉट्स नसावेत. क्लॉट्स जर राहिले तर मदरला रक्तस्राव होण्याचे खूप जास्त चान्सेस जास्त असतात. मेजरमेंट ऑफ द फंडस इन रिलेशन ऑफ द अंबेलिकस. सो फंडस रिलेशन तुम्हाला बघायचं आहे की बाबा बिलो द अंबेलिकस आहे का अबाव द अंबेलिकस आहे, हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. इन्स्पेक्शन ऑफ द पेरिनेम फॉर द डिस्कलरेशन अँड स्वेलिंग. सो जेव्हा तुम्ही मदरला पेरिनेम केअर देता, युजली नॉर्मल डिलिव्हरीनंतर दर 4 तासांनी पेरिनेम केअर दिली जाते. तो इन्स्पेक्शन ऑफ द पेरिनेम फॉर द डिस्कलरेशन अँड स्वेलिंग. त्यावेळेस तुम्हाला पेरिनेम पण चेक करायचं फॉर एनी डिस्कलरेशन किंवा स्वेलिंग वगैरे काय आहे का. इन्स्पेक्शन ऑफ द ब्लॅडर तुम्ही जेव्हा मदर सू करते किंवा युरिन पास करते तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला युरिनचं कलेक्शन करणं, टेस्टिंग करणं वगैरे गरजेचं आहे किंवा मदरला विचारणं गरजेचं आहे किंवा कशा प्रकारची लघवी वगैरे होते. इन्स्पेक्शन ऑफ द पेरिनेल पॅड अँड द चेंज इफ इट नेसेसरी. तर तुम्हाला पेरिनेल पॅड जर मदरला हेवी ब्लिडिंग असेल तर तुम्हाला फ्रिक्वेंटली पॅड चेंज करणे गरजेचं आहे. ऑफरिंग फूड ऑर फ्लूइड इफ अलाउड ऑन कम्फर्ट अँड सेफ्टी मेजर्स. मदरला फूड आणि फ्रूट्स तुम्ही देऊ शकता इफ इट इज अलाउड अँड कम्फर्ट अँड सेफ्टी मेजर्स. युजली नॉर्मल डिलिव्हरीला कुठल्याही गोष्टीचं बंधन नसतं की बाबा तिने खावं न खावं असं. सर्जरी जर झाली, इलेसियस झालं किंवा सिझरन सेक्शन थ्रू जर बच्ची डिलिव्हर झाली तर थोडेसे रिस्ट्रिक्शन असतात टू फॉर द फूड. म्हणजे युजली कारण अनेस्थेशिया आपण दिलेला असतो मदरला, तो पुढचे काही 4 तास 3 तास मदरला काही देत नाही कारण वॉमिटिंग सेन्सेशन वगैरे असतं आणि मदर कॅन हॅड दिस वॉमिटिंग अँड ऑल. सो ते वॉमिटिंग वगैरे होऊ नये म्हणून युजली अनेस्थेशियाच्या आऊट आल्यानंतरच मदरला काही ऑफर करतात. पण नॉर्मल डिलिव्हरी तसं नाही आहे. नॉर्मल डिलिव्हरी तुम्ही इमिडिएट खाऊ शकता. तुम्ही जे काही स्ट्रेंथ तिने वापरलेलं आहे किंवा मागच्या 15-20 तासापासूनचे वगैरे, सो ती ऑलरेडी थकलेली असणार आहे तर तुम्ही तिला एनकरेज करू शकता, चांगले रिफ्रेशमेंट देऊ शकता. फ्रूट्स, फळं, एक्सेसिव्ह फ्लूइड देऊन तुम्ही तिचं हायड्रेशन मेंटेन करू शकता. सो पोटेन्शियल कॉम्प्लिकेशन्स, युजली कॉम्प्लिकेशन्स काय काय याच्यामध्ये होऊ शकतं ते आपण चेक करूया. सो पहिलं तुमचं हायपोथर्मिक रिॲक्शन हे काय, जेव्हा मदरचं बॉडी टेम्परेचर हे डाऊन होतं सो त्याच्यामुळे मदरला चिल्स वगैरे येऊ शकतात, हार्ट रेट वगैरे वाढू शकतो, BP डाऊन होऊ शकतं. पोस्टपार्टम हॅमरेज, तर एखाद्या वेळेस एखादा प्रेग्नंट पार्ट अडकला असेल आतमध्ये, क्लॉट वगैरे अडकला असेल आतमध्ये, जेव्हा पेरिनेम वॉश वगैरे त्यामध्ये राहिला असेल तर त्याच्यानंतर मदरला माईट बी शी गो इन अ पोस्टपार्टम हॅमरेज.